के.जे. पाटील यांच्या काळजातला गाव या कविता संग्रहाचं झालं प्रकाशन। यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न। ग्रामीण साहित्यिक के.जे. पाटील यांच्या काव्यसंग्रहाचं होतंय कौतुक। चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील कथालेखक कादंबरीकार के.जे. पाटील यांच्या काळजातला गाव या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। भीमक्रांती सांस्कृतिक युवा मंच कालकुंद्री यांनी आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला। यावेळी प्राध्यापक विनायक कांबळे यांनी काळजातला गाव या संग्रहातील कवितांचं वाचन केलं। त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली। आत्तापर्यंत के.जे. पाटील यांचं लचका, तलब, आघात, झुंज हे 4 कथासंग्रह आणि सुडाग्नी ही एक कादंबरी प्रकाशित झाली आहे। या प्रकाशन सोहळ्याला गावच्या सरपंच छाया राजाराम जोशी, कलमेश्वर सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक रामू पाटील, सामाजिक कार्यकर्ते एम.जे. पाटील, माजी सरपंच दयानंद कांबळे, माजी सरपंच विनायक कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, गीता पाटील, गीता नाईक, पोलीस पाटील संगीता कोळी, मेजर शरद जोशी, पी.के. कांबळे, जयवंत पाटील, काशीनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते।